हॅलो, नमस्ते. मी शीतल कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवलेली कढी पकोडा. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकजीव केलं व ते बाजूला ठेवलं. इथे एका बाउलमध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे. त्या दह्यामध्ये आता थोडंसं आपण बेसन घालतो. इथे एक मोठा चमचा मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. आता आपण ते एकजीव करून घेऊ. इथे आपण थोडंसं पाणी टाकूया. आता ते पुन्हा एकजीव मी केलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं तापलं की त्यामध्ये थोडीशी जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं भाजलं की आपण त्याच्यामध्ये मेथी टाकू. मेथीदाणे चांगले भाजले की आपण याच्यामध्ये आता टाकतोय आल्याची काप आपल्याला टाकायचे आहेत. आल्याची काप मी आता इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची उभी कापलेली आहे. त्यांना चांगलं आपण हलवून घेऊ व्यवस्थित. आता इथे मी चांगलं हलवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे टाकू बेसन. थोडंसं पाणी टाकून घेऊ. आता आपल्याला इथे जेवढी हवी आहे तेवढी कढी याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता एक अजून दुसऱ्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. इथे बेसनमध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा, ओवा टाकू शकता, पण मी इथे काहीही नाही टाकले. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये पकोडे घालू. आता मी इथे पकोडे बनवायला घातलेले आहेत. छोटे छोटेच बनवले आहेत. तुम्हाला आवडेल तसे तुम्ही बनवू शकता. आपण आता ते चांगले पकोडे आपले तळून घेऊ छान असे मंद आचेवर. इथे आता माझे पकोडे छान तळलेले आहेत. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते ते. इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता कढी मी 10 मिनटं शिजवलेली आहे. त्या कढईमध्ये आता मी पकोडे टाकते. चला, त्याच्या आधी आपण थोडंसं मीठ टाकू. मी मगाशी मीठ नव्हतं टाकलेलं. आता मी याच्यामध्ये पकोडे टाकते. आता आपण 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपले झालेले आहेत कढी पकोडा खाण्यासाठी. या खायला. धन्यवाद.